मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीमधून दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत सुरू असलेल्या महत्त्वाच्या उड्डाणपुलाच्या कामाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेत उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। हा उड्डाणपूल येत्या 10 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहितीही देण्यात आली। या पाहणी दौऱ्यात NHAI आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान मंत्री सरनाईक यांनी साई पॅलेस हॉटेल परिसरातील नालेसफाई कामांचीही पाहणी केली। आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात जलभराव होऊ नये यासाठी सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पूर्ण ह्या दहिसर पासून ते फूटपर्यंत म्हणजे गुजरात हायवे पर्यंत सुमारे 600 कोटी रुपये या रस्त्याच्या कामासाठी आणि त्या दरम्यान येणारे जे काही ब्रिजेस आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या माध्यमातून रस्त्याचं काम चालू आहे। काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे। कॉन्क्रिटीकरणाचं काम योग्य प्रकारे नसल्याचंही मी पत्र आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं होतं, परंतु त्या दरम्यान अजूनही यांचं काम पूर्ण झालेलं नसल्याचं मला त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं। आज हे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्याचबरोबर टेक्निकल जे टीमचं काम बघतात ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना घेऊन मी आज हा दौरा केलेला। याचं कारण असं आहे की आता पुढल्या महिन्यामध्ये पावसाळा आहे आणि पावसाळ्याच्या दरम्यान ह्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतं, कारण ह्या बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क आहे। संजय गांधी नॅशनल पार्क वगैरे डोंगरावरनं येणारे जे पाणी आहे ते मोठ्या फ्लोमध्ये येतं आणि ह्या आसपासचा परिसर पूर्ण जलमय होतं। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पाणी फार मोठ्या प्रमाणात जातं, आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरतं आणि त्यामुळे ह्या ठिकाणी तातडीनं काम करण्याची गरज आहे। तसंच हा जो ब्रिज आपण ह्या ठिकाणी केलेला आहे दिल्ली दरबार हॉटेलमध्येच्या ह्या स्पॉटवर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। प्रामुख्यानं सकाळी 11च्या दरम्यान जी हेवी वाहतूक सोडली जाते त्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे याची पाहणी करून लवकरात लवकर हे काम करण्याचे निर्देश मी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। 10 जून ही डेडलाईन दिलेली आहे। 10 जून पर्यंत त्यांनी हे काम कंप्लीट करायचंय, जेणेकरून पावसाळ्याच्या दरम्यान जर अजूनही काही अडचणी आल्या तर परत जून एंडला आम्ही एक पाहणी दौरा ठेवणार आहोत, जेणेकरून त्यावर मार्ग काढू। आणि त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये लक्ष्मीबाग परिसरामध्ये जे पाणी ह्या डोंगराचं येतं ते झोपडपट्ट्यांमध्ये शिरत असल्याकारणानं नाल्याची सफाई सुद्धा तेवढंच करणं गरजेचं आहे। म्हणून